महापालिका निवडणुकीत भाजपनं दोन्ही आमदार देशमुखांची 26 तिकीटं कापली। या 26 जणांची बंडखोरी आणि देशमुखांची रणनीती भाजपला अडचणीची ठरण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकीत भाजपनं आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या 26 उमेदवारांचे पत्ते कापले। या 26 जणांची बंडखोरी आणि देशमुखांची रणनीती भाजपसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे या बंडखोरांकडे लक्ष असणार आहे। महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपनं एकूण 26 प्रभागातून 102 जणांना उमेदवारी दिली। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शिफारशीनुसार 30, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या शिफारशीनुसार 48, आमदार सुभाष देशमुख 21 आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या शिफारशीनुसार 3 जणांना उमेदवारी मिळाली। जागा वाटपात आमदार देवेंद्र कोठे यांनी बाजी मारली। त्यासाठी त्यांनी पक्षाकडे सबळ कारणं दिली। मात्र यातून संघर्ष उभा राहिला आहे। या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी 2 देशमुखांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या। विजयकुमार गटाचे बंडखोर उमेदवार याप्रमाणे: प्रभाग 5 ज्योती बमगोंडे, राजू अलुरे, प्रभाग 6 कीर्ती शिंदे, सुदर्शना चव्हाण, केदार कराळे, प्रभाग 7 श्रीकांत घाडगे, प्रभाग 10 संगीता केंजरला, नागेश वल्ल्याळ, विजय इप्पाकायल, रवी नादरगी, प्रभाग 11 रोहन सोमा, भाग्यलक्ष्मी महंता, नागम्मा हुल्ले, सतीश भरमशेट्टी, प्रभाग 12 काशीनाथ झाडबुके, मंदिरा साळुंखे, मल्लिकार्जुन पाटील, प्रभाग 13 प्रतिभा मुदगल, प्रभाग 12मधून राजेश अनगिरे यांनी शिंदे सेनेकडून अर्ज दाखल केला आहे। घाडगे यांची उमेदवारी डोकेदुखी ठरू शकते। विडी घरकुल भागातील प्रभाग 10 आणि 11मध्ये बंडखोर कायम राहिल्यास भाजपच्या मतांचं विभाजन होऊ शकतं।